हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो थांबा. व्हिडिओला स्किप करू नका. मी काय म्हणतो त्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि एकदा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून नंतर डिसिजन घ्या, की तुम्हाला मी जो लेक्चर बनवलेला आहे ते तुमच्यासाठी उपयोगी आहे की नाही. पण कृपया एकदा तुम्ही पूर्णपणे बघा अशी माझी विनंती आहे. कारण हे लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी करंट अफेअर्सचं म्हणजे वीकली करंट अफेअर्स तुमच्यासमोर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 1 जानेवारीपासून मी स्टार्ट केलेलं आहे. असं दर आठवड्याला तुमच्यासमोर करंट अफेअर्सचं एक लेक्चर सीरीज येणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो, यश हे काही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुम्हाला खरंच मेहनत घ्यायची असेल आणि यश मिळवायचं असेल तर तुम्ही मला फक्त आठवड्यातून 1 तास द्या. तर तुम्ही एम-पी-एस-सीची तयारी करा किंवा इतर कोणत्याही एक्झामची तयारी करा. तुमचे आठवड्यातून 1 तासामध्ये जर तुम्ही दिला तर तुमचे 30 मार्क्स मी मिळवण्याची शाश्वती तुम्हाला देतो. कारण माझा असा अनुभव आहे, की जनरली स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी सरासरी 6 ते 8 तास अभ्यास करतो आणि 6 ते 8 तास अभ्यास करूनही जवळ-जवळ 1 वर्ष 6 ते 8 तास अभ्यास करून त्यांना 40+ मार्क्ससुद्धा मिळत नाही एम-पी-एस-सीच्या कंबाईन ग्रुप किंवा कंबाईन ग्रुप सीमध्ये. जर तुम्हाला आठवड्यातून नुसते 1 तास जर मला तुम्ही दिला, तर तुमचे 30 मार्क्स मी सिक्युअर करणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर मी ही लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे. यामध्ये तुमचं करंट अफेअर्स आणि स्टॅटिक जीकेचा पोर्शन मी कंप्लीट करणार आहे. तर आणि हे जे लेक्चर असणार आहे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये असणार आहे आणि तुम्हाला अतिशय उत्तमरित्या मी ते समजावून सांगणार आहे आणि तुमच्या लक्षात कसं बसेल करंट अफेअर्स आणि स्ट्रॅटेजी जी की हे सुद्धा मी लेक्चर घेताना तुम्हाला सांगेलच, की करंट अफेअर्स आणि स्ट्रॅटेजी जी की लक्षात कसं ठेवायचं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणताही वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अ, मी जे लेक्चर तयार करेल याच्यापुढे ते तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. इंडिया पोस्ट पेमेंट बैंक ने वित्तीय साक्षरता को बढ़ावा देने के लिए निवेशक दीदी नामक एक पहल के साथ श्रीनगर, जम्मू और कश्मीर में भारत के पहले अस्थायी वित्तीय साक्षरता शिविर का आयोजन किया. आठवण कसं ठेवायचं? इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक वित्तीय साक्षरता को बढ़ावा देने के लिए निवेशक दीदी नामक एक पहल. काय तर इंडिया पोस्ट बँकनं वित्तीय साक्षरता को बढ़ावा देने के लिए काय केलं तर निवेशक दीदी नावाचं एक पहल सुरू केलेली आहे. श्रीनगर, जम्मू काश्मीर भारत के पहिले अस्थायी वित्तीय साक्षरता शिबिर का आयोजन. म्हणजे भारतातील जे पहिलं अस्थायी वित्तीय साक्षरता शिबिर आहे, हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनं सुरू केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, निवेशक दीदी जे नामक पहल आहे कोणी सुरू केली तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने. निवेशक दीदी नामक जे पहल आहे ते कोणी सुरू केली तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने. आणि हे भारतातील पहिली अशी अस्थायी वित्तीय साक्षरता शिबिर असं आहे ते जम्मू काश्मीरमध्ये सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. भारत की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने उत्तर प्रदेश के ग्रेटर नोएडा में इंडिया एक्सपो सेंटर में 7वें भारत जल सप्ताह का उद्घाटन किया. भारत की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणजे भारताचे जे राष्ट्रपती आहेत आपल्या द्रौपदी मुर्मू यांनी इंडिया एक्सपो सेंटरमध्ये 7वें भारत जल सप्ताह का उद्घाटन किया. काय तर 7वें भारत जल सप्ताहाचं उद्घाटन कोणी केलं तर भारताचे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. कुठे केलं तर उत्तर प्रदेशामधील ग्रेटर नोएडा येथे. आणि कुठं तर इंडिया एक्सपो सेंटरमध्ये. म्हणजे इंडिया एक्सपो सेंटर कुठे आहे तर ग्रेटर नोएडामध्ये उत्तर प्रदेशात. तर 7वं भारत जल सप्ताह त्याचं उद्घाटन कुठे झालं तर इंडिया एक्सपो सेंटरमध्ये. आता इंडिया एक्सपो सेंटर कुठे आहे तर उत्तर प्रदेशात आणि उत्तर प्रदेशातील कुठं तर ग्रेटर नोएडामध्ये. आणि कोणी त्याचं उद्घाटन केलं तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत आपल्या द्रौपदी मुर्मू यांनी. आणि जलसप्ताहाचा
विषय काय होता तर सतत विकास और समानता के लिए जल सुरक्षा. सतत विकास और समानता के लिए जल सुरक्षा म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड वॉटर सेक्युरिटी फॉर इक्वॅलिटी, हे त्याचं इंग्लिशमध्ये आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 3. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थान के बांसवाड़ा जिले में मानगढ़ धाम की गौरव गाथा कार्यक्रम में शामिल हुए. काय तर मानगढ़ धाम की गौरव गाथा हे जो कार्यक्रम आहे कुठं झाला तर बांसवाडा जिल्हा, म्हणजे बांसवाडा जिल्हा कुठे आहे तर राजस्थानमध्ये. तर मानगढ़ धाम की गौरव गाथा कुठे झाली तर राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात. तर या कार्यक्रमात कोण सामील झालं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. राजस्थानविषयी थोडक्यात माहिती घेऊ आपण. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर राजस्थानमध्ये. सिटी पॅलेस कुठे आहे राजस्थानमध्ये. केवलादेव घाणा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर राजस्थानमध्ये. सारिस्का राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा राजस्थानमध्ये आहे. कुंभलगडचा किल्ला कुठे आहे हे सुद्धा राजस्थानमध्ये आहे. म्हणजे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, सिटी पॅलेस, केवलादेव घाणा राष्ट्रीय उद्यान, सारिस्का राष्ट्रीय उद्यान आणि कुंभलगड किल्ला ही सर्व ठिकाणं राजस्थानमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, एकदा तुम्ही पूर्ण लेक्चर बघा आणि प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रिव्हियस इयरचे प्रश्न पेपर बघा. त्याच्यामध्ये सेम जवळजवळ असेच प्रश्न असतात आणि तुम्ही जर एकदा हे लेक्चर कंटिन्यू जर घेतले तर तुम्हाला खरंच याचा फायदा होईल याची मी तुम्हाला शाश्वती देतो. तर प्रश्न क्रमांक 4 असा आहे. रूस के समझौते से हटने के बावजूद संयुक्त राष्ट्र तुर्की और यूक्रेन काला सागर अनाज सौदे को लागू करने पर सहमत हुए. काला सागर अनाज पहल 22 जुलाई 2022 को रूस, तुर्की, यूक्रेन संयुक्त राष्ट्र द्वारा सुरू केली गई. म्हणजे जे हे काला सागर अनाज जी पहल आहे हे कोणी सुरू केली तर रशिया, टर्की, युक्रेन आणि संयुक्त राष्ट्र यांच्याद्वारा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. केंद्र सरकार ने अरुणाचल प्रदेश के ऊपरी सुबनसिरी जिले के तराइन दैट मीन 0 में भारत के पहले एकीकृत एक्वा पार्क की स्थापना की मंजुरी दी है. म्हणजे भारतातील पहिलं एकीकृत एक्वा पार्क कुठं स्थापनेची मंजुरी दिली तर हे केंद्र सरकारने दिलेले आहे. अरुणाचल प्रदेशमधील जे सुबनसिरी जिल्हा आहे, तराइन 0, त्याला तराइन 0 सुद्धा म्हणतात. सुबनसिरी जिल्हे के तराइन 0 मध्ये एक एकीकृत एक्वा पार्क. प्रश्न कसा लक्षात ठेवायचा, भारतातील पहिलं एकीकृत एक्वा पार्क कुठे स्थापन करण्यात आलं तर अरुणाचल प्रदेश, हे लक्षात ठेवा तुम्ही. भारतातील पहिले एकीकृत एक्वा पार्क अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर कुठं सुबनसिरी जिल्ह्याच्या तराइन 0 मध्ये. पण एवढंच लक्षात ठेवा, पहिलं एकीकृत एक्वा पार्क कुठं झालं तर अरुणाचल प्रदेशमध्ये. तर अरुणाचल प्रदेशविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपण. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू, गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा आणि नामदफा टायगर रिझर्व कुठे आहे हे सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. कामलंग टायगर रिझर्व अरुणाचल प्रदेश, मौलिंग नॅशनल पार्क हे सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. म्हणजे सीएम कोण आहेत तर पेमा खांडू, गव्हर्नर कोण आहेत तर बी डी मिश्रा, नामदफा टायगर रिझर्व कुठे आहे म्हणजे आणि कामलंग टायगर रिझर्व हे सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि मौलिंग नॅशनल पार्क हे महत्त्वाचं आहे. मौलिंग नॅशनल पार्क कुठं आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय जनजातीय नृत्य महोत्सव का उद्घाटन छत्तीसगढ़ के रायपुर में किया गया. जे राष्ट्रीय जनजातीय नृत्य महोत्सव कुठं त्याचं उद्घाटन कुठे केलेलं आहे तर छत्तीसगडमधील रायपूर येथे. राष्ट्रीय जनजातीय नृत्य महोत्सव कुठे तर छत्तीसगड लक्षात ठेवा आणि छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे. राष्ट्रीय जनजातीय नृत्य महोत्सव, राष्ट्रीय जनजातीय नृत्य महोत्सव कुठं तर छत्तीसगडमधील रायपूर येथे. आता हे छत्तीसगड पर्यटन बोर्डद्वारा आयोजित एक 3 दिवसीय उत्सव आहे. हा 3 दिवसाचा उत्सव आहे. तर छत्तीसगड पर्यटन बोर्डद्वारा तो आयोजित केला जातो. आदिवासी संस्कृति की जीवंतता का प्रदर्शन और जश्न मनाएगा. जे आदिवासींची जी संस्कृती आहे त्यांची एक जिवंतता आणि प्रदर्शन यांच्यासाठी ती 3 दिवसीय प्रदर्शन असते त्यांचं म्हणजे दरवर्षी. तर काय लक्षात ठेवायचं, जनजातीय नृत्य महोत्सव कुठं त्याचं उद्घाटन झालं तर छत्तीसगडमधील रायपूर येथे.
तर छत्तीसगड पर्यटन बोर्डद्वारे ते आयोजित केले जाते. 3 दिवसाचा उत्सव असतो तो. आदिवासीच्या संस्कृतीच्या जीवनाविषयी प्रदर्शित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 7, रेड बुल के ड्राइवर मैक्स वेरस्टेपेन मैक्सिकन ग्रां प्री में पहले स्थान पर रहे और उन्होंने सीजन की रिकॉर्ड 14वां जीत दर्ज की. रेड बुल के ड्रायव्हर मॅक्स वेरस्टेपेन. आता हा मॅक्स वेरस्टेपेन आहे, हा रेड बुल ड्रायव्हर आहे आणि हे मेक्सिकन ग्रां प्री जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं स्थान पटकावलेलं आहे आणि ह्या सीझनमधील त्यांनी 14वी जी 14 वेळा तो जिंकलेला आहे. त्यांनी 14 वेळी जीत दर्ज केलेली आहे. मग रेड बुल ड्रायव्हर कोण आहे? मॅक्स वेरस्टेपेन मेक्सिकन ग्रँड प्रीचं जे पहिलं स्थान त्यानं पटकवलेलं आहे आणि ही त्याची 14वी वेळ आहे जिंकण्याची. रेड बुल ड्रायव्हर मॅक्स वेरस्टेपेन मेक्सिकन ग्रँड प्री त्याने जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, स्पेस एक्स ने दुनिया का सबसे शक्तिशाली रॉकेट फाल्कन हेवी लॉन्च किया. फाल्कन हेवी कोणी लॉन्च केला? तर स्पेस एक्स हे जे एक कंपनी आहे स्पेस एक्स, हे स्पेस एक्स कंपनी जी आहे हे ॲलन मस्क यांची कंपनी आहे. हे यांनी जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट फाल्कन हेवी लॉन्च केलेला आहे. तर दुनिया के सबसे शक्तिशाली सक्रिय रॉकेट फाल्कन हेवी को फ्लोरिडा के केप कैनावेरल से लगभग 3 साल बाद पहली बार लॉन्च किया है. म्हणजे हा लक्षात ठेवा, फाल्कन हेवी आहे हा जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे आणि कोण लॉन्च केला? तर स्पेस एक्स कंपनीने. तर स्पेस एक्स विषयी थोडंसं आपण माहिती घेऊया. स्पेस एक्सचा फाउंडर कोण आहे? तर ॲलन मस्क. तर कधी त्याची स्थापना कधी झाली? तर 2002 मध्ये. आणि हे जे स्पेस एक्सचे CEO कोण आहेत? तर ॲलन मस्क. हेडक्वार्टर कुठे आहे त्याचं? तर कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट येथे, म्हणजे अमेरिकेत. प्रश्न क्रमांक 9, केंद्रीय मंत्रिमंडळ ने होलोंगी ग्रीनफील्ड हवाई अड्डे का नाम बदलकर डोनी पोलो हवाई अड्डे इटानगर के प्रस्ताव को मंजुरी दी. म्हणजे लक्षात काय ठेवायचं? होलोंगी ग्रीनफील्ड हवाई अड्डा म्हणजे होलोंगी ग्रीनफील्ड जे एअरपोर्ट होतं त्याचं नाव बदलून आता डोनी पोलो हवाई एअरपोर्ट नाव झालं. डोनी पोलो एअरपोर्ट हे नाव कशाचं आहे? तर होलोंगी ग्रीनफील्ड हे नाव बदलून डोनी पोलो हवाई अड्डा. आणि हे कुठं आहे? डोनो पोलो हवाई अड्डा कुठे आहे? ते अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथे. तर डोनी हा शब्द सूर्य को संदर्भित करता है और पोलो चंद्रमा शब्द को संदर्भित करता है. म्हणजे डोनी म्हणजे सूर्य आणि पोलो म्हणजे चंद्रमा. जम्मू काश्मीरविषयी थोडं जाणून घेऊया. जम्मू काश्मीरचे राज्यपाल कोण आहेत? तर मनोज सिन्हा. तुम्ही हेच रेग्युलर जर म्हणजे तुम्ही फक्त ऐकलं ना तर तुमच्या तोंडपाठ होऊन जातील हे सर्व राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्या राज्याविषयी ते जे अभयारण्य वगैरे किंवा अशी इतर माहिती राज्यांविषयी हे तुम्ही रेग्युलर ऐकत गेले ना, हे रिपीट होईल आणि हे तुमच्या बिलकुल तोंडपाठ होऊन जाईल. आणि म्हणजे परीक्षेत कोणताही अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही म्हणजे क्विकली तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकाल. तर जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा आहेत. राजपेरियन वन्यजीव अभयारण्य जम्मू काश्मीरमध्ये, हिरापोरा वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये, आणि गुलमर्ग वन्यजीव अभयारण्य हे महत्त्वाचं आहे आणि हे जवळजवळ सर्वांना माहीत असतं आहे. गुलमर्ग वन्यजीव अभयारण्य जम्मू काश्मीर हे ध्यानात ठेवा. हिरापोरा वन्यजीव अभयारण्य आणि राजपेरियन वन्यजीव अभयारण्य हे जम्मू काश्मीरमध्ये आहेत. आणि दाचिंगम राष्ट्रीय उद्यान सुद्धा जम्मू काश्मीर, सलीम अली राष्ट्रीय उद्यान सुद्धा जम्मू काश्मीर, म्हणजे सलीम अली राष्ट्रीय उद्यान, दाचिंगम राष्ट्रीय उद्यान, गुलमर्ग वन्यजीव अभयारण्य, हिरापोरा वन्यजीव अभयारण्य आणि राजपेरियन वन्यजीव अभयारण्य हे सर्व जम्मू काश्मीरमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 10, आयकर विभाग ने हरियाली बढ़ाने और सूक्ष्म वन बनाने के लिए हरित आयकर पहल की सुरुवात की. तर हरित आयकर जी पहल आहे तर कोणी सुरुवात केली? तर आयकर विभागाने. हरित आयकर, आता या आयकर याच्यावरूनच ते समजेल कोण सुरुवात केली. हरित आयकर पहल कोणी सुरुवात केली? तर आयकर विभागाने. कशासाठी? तर हरियाली बढ़ाने और सूक्ष्म वन बनाने के लिए, म्हणजे हरियाली बढ़ाने और सूक्ष्म वन बनाने के लिए
हरित आयकर पहल की शुरुआत की। तर हरित आयकर की शुरुआत किसने की? तर आयकर विभागाने। तर हरित आयकर द्वारा हरियाली उपलब्ध संकल्प। प्रश्न क्रमांक 11वां, एचडीएफसी एग्रो ने किसानों के लिए एक प्रौद्योगिकी समर्थित कृषी उपज बीमा पॉलिसी शुरू करने की घोषणा की। कोणी केली? एचडीएफसी एग्रो किसानों के लिए एक प्रौद्योगिकी समर्थित कृषी उपज विमा पॉलिसी, म्हणजे कृषी उपज विमा पॉलिसी कोणी सुरू केली? तर एचडीएफसी ॲग्रोने. कोणासाठी? तर किसानों के लिए प्रौद्योगिकी समर्थित, म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी उपज विमा पॉलिसी कोणी सुरू केली? तर एचडीएफसी ॲग्रोने. हे अपने तरह का पहिला विमा समाधान है, म्हणजे आपल्या पद्धतीचं पहिलंच विमा समाधान आहे, जहाँ स्थानीयकृत कृषि स्तर कवरेज प्रदान करने के लिए उपग्रह आधारित सूचकांक का उपयोग किया जाएगा। प्रश्न क्रमांक 12वां, कर्नाटक सरकार ने 67वें कन्नड़ राज्योत्सव के अवसर पर दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार को मरणोत्तर राज्य के सर्वोच्च नागरिक पुरस्कार कर्नाटक रत्न से सम्मानित किया। लक्षात एवढंच ठेवायचं, कर्नाटक रत्न पुरस्कार कोणाला दिला? तर पुनीत राजकुमार यांना हा कर्नाटकमधील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे कर्नाटक रत्न. तर कर्नाटक रत्न कोणाला दिला? तर पुनीत राजकुमार यांना. आणि हा कितवा क्रमांकाचा होता? तर 67वा क्रमांकाचा. कर्नाटकविषयी थोडं आणखी जाणून घेऊया. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर बसवराज बोम्मई. राज्यपाल कोण आहेत? तर थावरचंद गेहलोत. आणि न्यू मंगलोर पोर्ट कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. अंशी राष्ट्रीय उद्यान सुद्धा कर्नाटकमध्ये आहे. बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे सर्व कर्नाटकमध्ये आहेत. एकदा परत लक्षात घ्या. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आहे आणि राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत कर्नाटकचे. आणि न्यू मंगलोर पोर्ट कुठं आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. अंशी राष्ट्रीय उद्यान सुद्धा कर्नाटकमध्ये आहे. बन्नेरघट्टा, नागरहोल आणि बांदीपूर आणि कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे सर्व कर्नाटकमध्ये आहेत. आणि कर्नाटकची भाषा कन्नड आहे, तुम्हाला माहीतच आहे. 1956मध्ये राज्याचं गठन झालं होतं. हे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आता हे 2 तारखेचं सुरू होईल. प्रश्न क्रमांक 1 2 तारखेमधला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्री अश्विनी वैष्णव ने भारत के G20 प्रेसिडेंसी के हिस्से के रूप में स्टे सेफ ऑनलाइन अभियान और G20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स लॉन्च किया. तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव यांनी G20 प्रेसिडेंसी हिस्से के रूप में स्टे सेफ ऑनलाइन कोणतं अभियान सुरू केलं? स्टे सेफ ऑनलाइन अभियान G20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स लॉन्च किया. म्हणजे स्टे सेफ ऑनलाईन आणि G20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स हे त्यांनी लॉन्च केलेलं आहे. कोण? तर अश्विनी वैष्णव. हे कोण आहेत? अश्विनी वैष्णव कोण आहेत? तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्री आहेत. त्यांनी स्टे सेफ ऑनलाईन कोण सुरू केलं? तर अश्विनी वैष्णव यांनी. तर अश्विनी वैष्णव कोण आहेत? तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्री. हे एवढं लक्षात ठेवा. स्टे सेफ ऑनलाइन हे G20 प्रेसिडेंसी हिस्से के रूप में त्यांनी स्टे सेफ ऑनलाइन शुरू केलेलं आहे. भारतीय सेना ने गुजरात में अहमदाबाद कैंट में सैनिकों के लिए अपनी पहली 3D प्रिंटेड हाउस ड्वेलिंग यूनिट ग्राउंड+1 कॉन्फ़िगरेशन के साथ का उद्घाटन किया. भारतीय सेनेनं काय केलं? गुजरातमधील अहमदाबादचं जे कॅन्ट आहे, म्हणजे जिथे सैनिक राहतात ते कॅन्टोन्मेंट एरिया असतो, त्याला कॅन्ट म्हणतात. अहमदाबाद कॅन्ट में सैनिकों के लिए, जे सैनिकांसाठी पहिली 3D प्रिंटेड हाऊस ड्वेलिंग युनिट, सैनिकांसाठी पहिली 3D प्रिंटेड हाऊस ड्वेलिंग युनिटचं उद्घाटन केलं. तर कोण? भारतीय सेनाने गुजरातमधील अहमदाबाद येथे पहिली 3D प्रिंटेड हाऊस ड्वेलिंग युनिट कुठं सुरू केली? पहिली 3D प्रिंटेड हाऊस ड्वेलिंग युनिट कुठं सुरू झाली? तर गुजरातमधील अहमदाबाद येथे. कोणासाठी? तर सैनिकासाठी. आणि कोण सुरू केली? तर भारतीय सेनेने सुरू केलं. काय सुरू केलं? पहिली 3D प्रिंटेड हाऊस ड्वेलिंग युनिट. पहिली 3D प्रिंटेड हाऊस ड्वेलिंग युनिट भारतीय सेनेने कुठं सुरू केली? तर अहमदाबाद इथे.
गुजरातविषयी थोडं जाणून घेऊया. गुजरातचे CM कोण आहेत तर भूपेंद्र पटेल. गव्हर्नर कोण आहेत तर आचार्य देवव्रत. अ, नागेश्वर मंदिर कुठं आहे गुजरातमध्ये? सोमनाथ मंदिरसुद्धा गुजरातमध्ये आहे. नागेश्वर मंदिर आणि सोमनाथ मंदिर गुजरात. आता कच्छची खाडी जी आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. कच्छची खाडी गुजरातमध्ये आहे आणि ते वन्य वन्य अभयारण्यसुद्धा वन्यजीव अभयारण्यसुद्धा आहे कच्छ की खाडी. नल सरोवरसुद्धा गुजरातमध्ये आहे. काकरापारा परमाणु ऊर्जा संयंत्र आणि नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्यसुद्धा गुजरातमध्ये आहे. आणि सरदार सरोवर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टसुद्धा गुजरातमध्ये आहे. पोरबंदर झील वन्यजीव अभयारण्य. आता हे पोरबंदर म्हटलं तुम्हाला गुजरात लक्षात येईल. तर पोरबंदर सरोवर वन्यजीव अभयारण्यसुद्धा गुजरातमध्ये आहे. सरदार सरोवर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट गुजरात. नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य गुजरात. काकरापारा परमाणु संयंत्र गुजरात. हे लक्षात ठेवा. काकरापारा आणि नल सरोवर पक्षी अभयारण्य हे सुद्धा गुजरातमध्ये आहे. कच्छ की खाडी वन्यजीव अभयारण्य गुजरात. सोमनाथ मंदिर आणि नागेश्वर मंदिर गुजरातमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 3. डिजिटल भुगतान सेवा प्लेटफॉर्म वर्ल्डलाइन ई पेमेंट्स इंडिया को भुगतान एग्रीगेटर के रूप के कार्य करने के लिए भारतीय रिजर्व बैंक से सैद्धांतिक मंजूरी मिल गई. म्हणजे डिजिटल भुगतान सेवा प्लेटफॉर्म वर्ल्डलाइन ई पेमेंट्स इंडिया को भुगतान एग्रीगेटर के रूप में कार्य करने के लिए भारतीय रिजर्व बैंक से सैद्धांतिक मंजूरी मिल गई. प्रश्न क्रमांक पुढचा. जपानी वास्तुकार अराता इसोझाकी. हा जपानी वास्तुकार आहे अराता इसोझाकी, एक प्रित्झर पुरस्कार विजेता जिन्होंने लॉस एंजल्स में समकालीन कला संग्रहालय को डिजाइन किया था. 91 वर्ष की आयु में उनका निधन हो गया. लक्षात काय ठेवायचं तर जपानचा जो एक प्रित्झर पुरस्कार विजेता होता अराता इसोझाकी. अराता इसोझाकी कोण आहे, कशाशी संबंधित आहे तर प्रित्झर तो वास्तुकलेशी संबंधित आहे. कारण प्रित्झर पुरस्कार जे वास्तुकार असतात त्यांना हा प्रित्झर पुरस्कार देण्यात येतो. तर मग अराता इसोझाकी, प्रश्न असा येऊ शकेल परीक्षेत कदाचित, अराता इसोझाकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर खाली बरेच असे ऑप्शन येतील. कला क्षेत्र, विज्ञान क्षेत्र, वास्तुकार किंवा असं प्रश्न येतील. तर लक्षात ठेवायचं की अराता इसोझाकी हा जपानचा एक वास्तुकार होता. त्यांना प्रित्झर पुरस्कार भेटलेला होता. त्यांचं जे निधन आहे 91व्या वर्षी झालेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस ने काला सागर अनाज पहल के लिए संयुक्त राष्ट्र समन्वयक के रूप में कुवैत के अब्दुल समद दशती की नियुक्ति की घोषणा की. आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव तुम्हाला माहिती आहे कोण आहेत तर एंटोनियो गुटेरेस. संयुक्त राष्ट्राचे महासचिव कोण आहेत तर एंटोनियो गुटेरेस. आता एक याच्या आधी प्रश्न निघाला काला सागर अनाज पहल. आता ही काला सागर अनाज पहलच्या साठी संयुक्त राष्ट्र समन्वयक के रूप में कोणाला त्यांनी नियुक्त केली तर जे कुवैतचे अब्दुल समद दश्ती. काला सागर अनाज पहल के लिए समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अब्दुल समद. काला सागर अनाज पहल के समन्वयक कोण आहे तर अब्दुल समद दश्ती. प्रश्न क्रमांक पुढचा. केंद्रीय ऊर्जा और नवकरणीय ऊर्जा मंत्री RK सिंह ने घोषणा की कि उत्तराखंड के टिहरी में एक विश्व स्तरीय कयाकिंग कैनाइन अकादमी स्थापित की जाएगी. केंद्रीय ऊर्जा और नवकरणीय ऊर्जा मंत्री RK सिंह घोषणा की कि उत्तराखंड के टिहरी में एक विश्व स्तरीय कयाकिंग कैनाइन अकादमी स्थापित केली जाईल. कयाकिंग कैनाइन अकादमी कुठे स्थापन केल्या जाईल तर उत्तराखंडमधील तिहेरी येथे. तर एक विश्वस्तरीय कयाकिंग कैनाइन. आता कैनाइन तुम्हाला माहिती आहे कॅनल. एक विश्वस्तरीय कयाकिंग कैनाइन कुठं तर उत्तराखंडमधील टिहरी येथे. उत्तराखंडविषयी थोडं माहिती. मुख्यमंत्री कोण आहेत उत्तराखंडचे पुष्करसिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंह. उत्तराखंडमध्ये आसन संरक्षण रिझर्व आहे. देश का पहिला मॉस गार्डन कुठं आहे तर उत्तराखंडमध्ये. देशातील पहिला मॉस गार्डन म्हटलं तर उत्तराखंड लक्षात आलं पाहिजे. मॉस गार्डन आसन संरक्षण रिझर्व उत्तराखंड.
मॉस गार्डन उत्तराखंड, नंदा देवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, नंदा देवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, मसुरी वन्यजीव अभयारण्य उत्तराखंड, जिम कार्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड. आता हे जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे त्याचं जे नवीन नाव झालेलं आहे रामगंगा नॅशनल पार्क. रामगंगा. जिम कार्बेटचं आधी नाव होतं हॅले नॅशनल पार्क. हॅले नॅशनल पार्क आणि त्याचं हॅलेचं नंतर जिम कार्बेट झालं आणि जिम कार्बेट आता नवीन जिम कार्बेटचं नवीन नाव आता रामगंगा नॅशनल पार्क झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. केदारनाथ वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तराखंड. फुलोकी घाटी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा उत्तराखंडमध्ये. आणि गोविंद पशुविहार वन्यजीव अभयारण्य, गोविंद पशुविहार वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तराखंडमध्ये. देशातील पहिला पॉलिनेटर पार्क मॉस गार्डन आणि पॉलिनेटर पार्क हे उत्तराखंड. मॉस गार्डन लक्षात ठेवा. मॉस गार्डन आणि पॉलिनेटर पार्क म्हणजे देशातील पहिला पॉलिनेटर पार्क आणि देशातील पहिला मॉस गार्डन कुठं तर उत्तराखंडमध्ये. एकीकृत आदर्श कृषी ग्राम योजना हे सुद्धा उत्तराखंडमध्ये. राजाजी टायगर रिझर्व हा सुद्धा उत्तराखंडमध्ये आहे. काय तर पहिला पॉलिनेटर पार्क उत्तराखंड, पहिला मॉस गार्डन हा सुद्धा उत्तराखंडमध्ये, हे लक्षात ठेवा. बाकी तुम्ही प्रश्न पुढचा क्रमांक 7. तमिलनाडु सरकार ने नीलगिरी तहर परियोजना का संचालन किया, जिसे देश में अपनी तरह का पहला माना जाता है, जिसका उद्देश्य राज्य पशु के मूल निवास स्थान को बहाल करना और उसकी आबादी को स्थिर करना है. म्हणजे तामिळनाडू सरकारने काय केलं तर नीलगिरी तहर जो परियोजना आहे. आता नीलगिरी तहर हा एक प्राणी आहे. तर त्या प्राण्याच्या मूळ निवास म्हणजे जो आहे तो तामिळनाडूचाच आहे. नीलगिरी तहर परियोजना त्याच्यासाठी सुरू केलेली आहे. आणि नीलगिरी तहर हा जो प्राणी आहे हा तामिळनाडूचं त्याचं मूळ स्थान आहे. त्यामुळे त्यांनी ही परियोजना सुरू केलेली आहे. त्यांच्या अधिवासावर काही परिणाम होऊ नये म्हणून. तर नीलगिरी तहर परियोजना कुठची आहे तर तामिळनाडूची आहे, हे लक्षात ठेवा. नीलगिरी तहर परियोजना तामिळनाडू सरकारची आहे, लक्षात ठेवायचं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत तर M.K. स्टॅलिन. गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर तमिळनाडू. मन्नार समुद्री राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू. सत्यमंगलम टायगर रिझर्व तामिळनाडू. मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान, मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान आणि इंदिरा गांधी त्याला अन्नामलाई राष्ट्रीय उद्यान सुद्धा म्हणतात. कलकड मुंडनथोराई टायगर रिझर्व सुद्धा तामिळनाडू. मिंदुम पंजमपाई योजना सुद्धा तामिळनाडू. आणि नानमुधलवन योजना ही नवीन आहे. नानमुधलवन योजना ही योजना सुद्धा तामिळनाडूची आहे. स्त्रियांचं रोजगारामध्ये वाढावा म्हणून नानमुधलवन योजना सुरू केलेली आहे तामिळनाडू सरकारने. नानमुधलवन योजना तामिळनाडू. मिंदुम मंजमपाई हे नाव थोडे अवघड आहेत पण लक्षात ठेवा. मिंदुम मंजमपाई योजना तामिळनाडूची आहे. कलक्कड मुंडनथोराई टायगर रिझर्व तामिळनाडू. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू. मुकुर्थी मधुमलाई राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू. सत्यमंगलम टायगर रिझर्व तामिळनाडू. मन्नार समुद्री राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू. गिंडी राष्ट्रीय उद्यान सुद्धा तामिळनाडूचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि काही योजना आहेत जसं की नानमुधलवन योजना हे तामिळनाडू सरकारची आहे. नानमुधलवन. मुख्यमंत्री नाश्ता योजना. आता ही जशी मिड डे मील होती, जशी मध्यान्ह भोजन योजना होती मिड डे मील, तशीच मुख्यमंत्री नाश्ता योजना ही सुद्धा तामिळनाडूने सुरुवात केली. म्हणजे आता मिड डे मील होतं म्हणजे मध्यान्ह भोजन होतं, आता नाश्तासुद्धा तामिळनाडू सरकारने सुरू केलेला आहे. तर मुख्यमंत्री नाश्ता योजना तामिळनाडू सरकारचा आहे. एननम यजुथम योजना सुद्धा ही तामिळनाडूची आहे. मग नानमुधलवन योजना, मुख्यमंत्री नाश्ता योजना आणि एननम यजुथम योजना सुद्धा तामिळनाडू सरकारची आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. HDFC बैंक ने स्टार्टअप समुदाय के साथ और अधिक गहराई से जुड़ने और राज्य में उद्यमिता को बढ़ावा देने के लिए केरल स्टार्टअप मिशन के साथ एक नई समझौता और ज्ञापन और हस्ताक्षर किए. HDFC बैंक ने स्टार्टअप समुदाय के साथ और अधिक गहराई से जुड़ने और राज्य में उद्यमिता को बढ़ावा देने के लिए केरल स्टार्टअप मिशन के साथ HDFC बैंक ने केरल स्टार्टअप मिशन के साथ एक नए समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए. केरळ विषयी थोडं. अन्नामुडी शोला राष्ट्रीय उद्यान. अन्नामुडी शोला राष्ट्रीय उद्यान केरळ. अन्नामुडी शोला राष्ट्रीय उद्यान केरळ. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान केरळ. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क केरळ. चेराई बीच केरळ. पेरायर नदी व
पेरियार नदीवरचे इडुक्की धरण आहे हे सुद्धा केरळमध्ये आहे. कुमारकोम राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा केरळमध्ये आहे. अन्नामुडी शोला राष्ट्रीय उद्यान, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, चिराई बीच, पेरियार नदीवर जे इडुक्की धरण आहे हे सुद्धा केरळमध्ये आहे. कुमारकोम राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा केरळमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सतर्कता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव जे सेंट्रल विजिलन्स कमिशनर, सतर्कता आयुक्त आहे तो सेंट्रल विजिलन्स कमिशनर त्याला म्हणतात. सतर्कता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव म्हणजे सीवीसी कोण आहेत तर प्रवीण कुमार श्रीवास्तव को कार्यवाहक केंद्रीय सतर्कता आयुक्त नियुक्त किया. म्हणजे आता सध्या सीवीसी कोण आहेत म्हणजे सतर्कता आयुक्त कोणाची निवड झाली, प्रवीण कुमार श्रीवास्तव. सेंट्रल विजिलन्स कमिशनर केंद्रीय सतर्कता आयोगाचे जे आता आयुक्त कोण आहेत तर प्रवीण कुमार श्रीवास्तव. तर केंद्रीय सतर्कता आयोग सरकारी भ्रष्टाचार को दूर करने के लिए 1964 में बनाया गया एक शीर्ष भारतीय सरकारी निकाय है, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने गोवा में जुआरी नदी पर एक नए जुआरी पुल के पहले चरण का उद्घाटन किया, जिससे उत्तरी गोवा और दक्षिणी गोवा जिले के बीच संपर्क में दुआर की उम्मीद है. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काय केलं तर गोव्यामधील जी जुवारी नदी आहे, लक्षात ठेवा जुवारी नदी कुठे आहे तर गोव्यामध्ये आहे. प्रश्न येऊ शकतो जुवारी नदी कुठची आहे तर गोव्यामधली आहे. आणि जी जुवारी नदी पर एक नए जुवारी पुल के पहले चरण का उद्घाटन किया. जुवारी नदीवर एक पूल बांधणार आहेत, ब्रिज बांधणार आहेत. त्यामुळे काय होईल तर उत्तरी गोवा आणि दक्षिणी गोवा याचे जे जिल्हे आहेत त्या दोघांमध्ये संपर्क साधण्यास एक त्याच्यापासून फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर हा जो पूल होईल हा भारत का दूसरा सबसे बड़ा केबल स्टे ब्रिज भी है. पहला मुंबई का बांद्रा वरळी सी लिंक है. म्हणजे भारतातील सगळ्यात मोठा जो स्टे ब्रिज आहे केबलपासून बनलेला केबल स्टे ब्रिज आहे. सगळ्यात मोठा बांद्रा वरळी जे मुंबईचा आहे सी लिंक पूल तो सगळ्यात मोठा आहे. आणि हा जो गोव्याचा जो बनते जुवारीवर नदीवर तर तो हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा केबल स्टे ब्रिज होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात मोठा बांद्रे वरळीचा सिलिंग पूल सगळ्यात मोठा केबल स्टे ब्रिज आहे. आणि सेकंड क्रमांकाचा आता जो गोव्यामध्ये जुवारी नदीवर सुरू करण्यात आलेला आहे केबल स्टे ब्रिज. प्रश्न क्रमांक पुढचा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की माँ हीराबेन 100 साल की उम्र में निधन हो गया. फक्त एवढंच लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांची जी आई होती त्यांचं निधन झालेलं आहे आणि वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 12. उल्लेखनीय क्यूबा की सामाजिक कार्यकर्ता और मानवाधिकार अधिवक्ता एलिडा ग्वेरा को KR गौरी अम्मा फाउंडेशन द्वारा स्थापित पहले पुरस्कार के लिए चुना गया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. KR गौरी अम्मा जो फाउंडेशन द्वारा जो पुरस्कार दिला जातो KR गौरी अम्मा फाउंडेशन द्वारा पहिला पुरस्कार KR गौरी अम्मा फाउंडेशन द्वारा पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला तर क्यूबाची जी सामाजिक कार्यकर्ता आणि मानवाधिकार अधिवक्ता होती एलिडा ग्वेरा, हे नाव लक्षात ठेवा. एलिडा ग्वेरा यांना पहिला गौरी अम्मा फाउंडेशन द्वारा पुरस्कार भेटला. पहिला गौरी अम्मा फाउंडेशन द्वारा पुरस्कार भेटला तर क्यूबाची एलिडा ग्वेरा. प्रश्न क्रमांक पुढचा. एलन मस्क के स्वामित्व वाली स्पेसएक्स ने अपने फाल्कन 9 लॉन्च वाहन की कक्षा में 54 स्टारलिंक उपग्रह लॉन्च किए. महत्त्वाचा प्रश्न आहे. स्पेसएक्स कंपनी कोणाची आहे तर एलन मस्क यांची. आणि रॉकेट कोणता आहे त्यांचा तर फाल्कन 9 लॉन्च वाहन की कक्षा में त्यांनी 54 स्टारलिंक उपग्रह लॉन्च केलेले आहेत. एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने फाल्कन 9 जो लॉन्चिंग व्हेकल आहे त्यांच्याद्वारे त्यांनी 54 स्टारलिंक उपग्रह लॉन्च केले. आणि कंपनी अब उपग्रहों को नई कक्षाओं में तैनात करेगी जिससे कंपनी इंटरनेट सेवा में अधिक ग्राहकों को जोड़ने में सक्षम होगी. म्हणजे त्यांनी
इंटरनेट सेवेसाठी हे जे 54 स्टारलिंक उपग्रह पाठवलेले आहेत इंटरनेट सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी. एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स आहे आणि फाल्कन 9 त्याचं लॉन्चिंग व्हेकल आहे. त्या लॉन्चिंग व्हेकलद्वारे 54 स्टारलिंक उपग्रह लॉन्च केलेले आहेत. हे लक्षात ठेवा. कशासाठी? तर इंटरनेट सेवा अधिक ग्राहकांना जोडण्यासाठी. प्रश्न क्रमांक 14 वैश्विक परिवार दिवस हर साल 1 जनवरी वैश्विक परिवार दिवस हर साल 1 जनवरी को अन्य संस्कृति और राष्ट्रों के प्रति अनुचित नकारात्मक दृष्टिकोण को हतोत्साहित करने के लिए मनाया जाता है. यह दिन परिवार के विचार के माध्यम से राष्ट्रों और संस्कृतियों में एकता, समुदाय और भाईचारों की भावना पैदा करता है. प्रश्न क्रमांक पुढचा. आंध्र प्रदेश सरकार ने 8वीं कक्षा की पाठ्यपुस्तकों में फतिमा शेख के योगदान पर एक पाठ सुरू किया. आता फतिमा शेख कोण आहेत? फतिमा शेख यांचं जे योगदान आहे त्या योगदानावर आंध्र प्रदेश सरकारने 8वी कक्षाचे जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक पाठ सुरू केलेला आहे. फतिमा शेख कोण आहेत? तर भारत की पहिली महिला मुस्लिम शिक्षिका. भारताची पहिली महिला मुस्लिम शिक्षिका कौन है? तो फतिमा शेख. और भारत की सबसे महान समाज सुधारकों और शिक्षिकाओं में से एक थी वो. फतिमा शेख जे आहे हे पहिली मुस्लिम शिक्षिका आहे आणि आंध्र प्रदेश सरकारने 8वी जी इयत्ता 8वीमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचं एक पाठ सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा. फतिमा शेख यांचा जो पाठ असणार आहे 8वी कक्षामधील आंध्र प्रदेश सरकारमध्ये. या आंध्र प्रदेशातील जी मुलं 8वीत आहेत त्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता 8वी कक्षेमध्ये फतिमा शेख यांच्या योगदानाविषयी एक पाठ असेल. आणि फतिमा शेख ही पहिली मुस्लिम शिक्षिका आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये थोडे सीएम कोण आहेत? तर जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशाचे. गव्हर्नर कोण आहेत? तर विश्वभूषण हरिश्चंद्रन. व्यंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशामध्ये आहे. श्री भ्रमरम्मा मल्लिकार्जुन मंदिर आंध्र प्रदेश. मेघालय के मुख्यमंत्री कोनराड के संगमा ने बाहर नागरिक जुड़ाव और संचार कार्यक्रम शुरू किया. मेघालय के मुख्यमंत्री कोनराड के संगमा ने नागरिक जुड़ाव और संचार कार्यक्रम शुरू किया. नागरिक जुड़ाव और संचार कार्यक्रम कोणी सुरू केला? तर मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांनी. नागरिक जुड़ाव और संचार कार्यक्रम मेघालय. इसका उद्देश्य सभी योजनाओं की जमीनी स्तर पर पैठ बनाना ताकि सभी पहलुओं में शासन में सुधार किया जा सके. मेघालयाविषयी थोडं माहिती घेऊया. राज्यपाल सत्यपाल मलिक मेघालयाचे. मुख्यमंत्री कोनराड कोंगकल संगमा. तुम्ही कोनराड संगमाच लक्षात ठेवा. आणि उमियम झील कुठे आहे? उमियम झील मेघालयमध्ये उमियम झील आहे. म्हणजे उमियम सरोवर जे आहे ते मेघालयमध्ये उमियम सरोवर. बलप्रक्रम राष्ट्रीय उद्यान मेघालय. बाघमारा रिझर्व फॉरेस्ट मेघालय. सिजू पक्षी अभयारण्य हे सुद्धा मेघालय. सिजू पक्षी अभयारण्य. नर्तियांग दुर्गा मंदिर मेघालय. खाशी गारो जैतिया जे पहाड आहेत हे सुद्धा मेघालयमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोरक्रेक राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा मेघालयमध्ये आहे. लक्षात काय ठेवायचं? नोरक्रेक राष्ट्रीय उद्यान मेघालय आणि उमियम झील जे उमियम सरोवर मेघालय. बलप्रक्रम राष्ट्रीय उद्यान मेघालय हे खूप महत्त्वाचे आहेत. नोरक्रेक राष्ट्रीय उद्यान, उमियम सरोवर आणि बलप्रक्रम राष्ट्रीय उद्यान. बाकी गारो खासी जैतिया हे पहाड मेघालयमध्ये आहे. जवळजवळ माहीतच आहे प्रत्येकाला. प्रश्न पुढचा. रक्षा अनुसंधान और विकास संगठन दैट मीन्स DRDO ने ओडिशा के तट पर APJ अब्दुल कलाम द्वीप से बड़े मारक ऊंचाई वाले ब्रैकेट के साथ चरण 2 बैलिस्टिक मिसाइल डिफेंस इंटरस्पेस AD-1 मिसाइल का सफल पहला उड़ान परीक्षण किया. रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन दैट मीन्स DRDO. लक्षात ठेवा. रक्षा अनुसंधान म्हणजे DRDO ने ओडिशा के तट पर APJ अब्दुल कलाम द्वीप से बड़े स्मारक ऊंचाई वाले ब्रैकेट के साथ चरण 2 बैलिस्टिक मिसाइल डिफेंस इंटरसेप्टर AD मिसाइल का सफल पहला उड़ान किया. इंटरसेप्टर AD-1 मिसाइल कोणतं? तर बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स
BMD. DRDOची थोडी माहिती आहे. DRDOची स्थापना कधी झाली तर 1 जानेवारी 1958. लक्षात ठेवा डेट 1 जानेवारी 1958 रोजी DRDOची स्थापना. हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे. चेअरमन कोण आहेत तर डॉक्टर समीर कामत आहे. DRDOची स्थापना 1958 1 जानेवारी 1958 लक्षात ठेवा. DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958. हेडक्वार्टर DRDOचं नवी दिल्ली येथे आहे आणि सध्याचे CEO आणि चेअरमन कोण आहेत तर डॉक्टर समीर व्ही कामत. प्रश्न क्रमांक पुढचा. केरल सरकार ने सभी राज्य सार्वजनिक उपक्रमों के कर्मचारियों की सेवानिवृत्ति की आयु बढ़ाकर 60 वर्ष करने का अपना निर्णय को वापस लेने की घोषणा की. म्हणजे केरळ सरकारनं जे सार्वजनिक उपक्रमामध्ये सगळे कर्मचारी आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीची जी वय आहे ते वय 60 वर्ष केलं होतं, पण ते निर्णय वापस घेण्याची त्यांनी घोषणा केली आहे. तर केरळच्या विषयी थोडी माहिती. चेराई बीच हे आधीच तुम्हाला सांगितलं. चेराई बीच कुठे आहे तर केरळमध्ये आहे. आणि इडुक्की बांध जो पेरियार नदीवर आहे, इडुक्की बांध, इडुक्की धरण हे सुद्धा केरळमध्ये आहे. कुमारकोरम राष्ट्रीय उद्यान सुद्धा केरळमध्ये आहे. आधी मी तुम्हाला सांगितलंच आहे ते अन्नामुडीशोला राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा केरळमध्ये आहे. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान सुद्धा केरळमध्ये आहे. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क सुद्धा केरळमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. बांग्लादेश की प्रधानमंत्री शेख हसीना ने बांग्लादेश की मुक्ति में उनके योगदान के लिए मरणोपरांत पूर्व अमेरिकी सीनेटर एडवर्ड एम कैनेडी को प्रतिष्ठित फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर सम्मान से सम्मानित किया. म्हणजे बांगलादेशाचे जे पंतप्रधान आहेत शेख हसीना यांनी जे बांगलादेशच्या मुक्तीसाठी जे योगदान दिलेलं आहे, अमेरिकेचे सिनेटर एडवर्ड केनेडी हे नाव ठेवा. अमेरिकेचे सिनेटर आहेत एडवर्ड केनेडी यांना बांगलादेशाचा प्रतिष्ठित पुरस्कार कोणता आहे तर फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर. फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर हा कोणत्या देशाचा पुरस्कार आहे सर्वोच्च तर बांगलादेशाचा. फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर. फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर हा जो सन्मान आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे तर अमेरिकेचा सिनेटर एडवर्ड केनेडी. एडवर्ड केनेडी, केनेडी लक्षात ठेवा, केनेडी. एडवर्ड केनेडी यांना फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर सन्मान बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचे जो योगदान होतं बांगलादेशाची जी मुक्ती करण्यासाठी तर त्यांना फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर सन्मान एडवर्ड केनेडी यांना दिला. प्रश्न पुढचा. बुंदेलखंड क्षेत्र में रानीपुर टाइगर रिजर्व को उत्तर प्रदेश का चौथा और भारत का 53वां टाइगर रिजर्व घोषित किया. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा. उत्तर प्रदेशाचा चौथा आणि भारताचा 53वा म्हणजे भारताचा प्रश्न असा आला तर भारताचा 53वा टायगर रिझर्व कोणता आहे तर राणीपूर टायगर रिझर्व. कुठं आहे तर उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे. तर राणीपूर टायगर रिझर्व भारतातील 53वा टायगर रिझर्व आहे. राणीपूर टायगर रिझर्व भारतातील 53वा टायगर रिझर्व आहे. आणि कुठं आहे राणीपूर टायगर रिझर्व तर उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे. तो भारतातील 53वा आणि उत्तर प्रदेशाचा चौथा आहे. उत्तर प्रदेशाविषयी थोडी माहिती. राज्यपाल कोण आहेत तर श्रीमती आनंदीबेन पटेल. चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशामध्ये आहे. चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. राष्ट्रीय चंबल अभयारण्य उत्तर प्रदेश. गोविंद वल्लभ पंत सागर सरोवर, गोविंद वल्लभ पंत सागर सरोवर उत्तर प्रदेश. काशी विश्वनाथ मंदिर उत्तर प्रदेशामध्ये. किशनपूर वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशात. कछुआ वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशात. बखिरा वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशात आहे. हस्तिनापूर वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशामध्ये आहे. लक्षात ठेवा. परत एकदा. चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. राष्ट्रीय चंबल अभयारण्य उत्तर प्रदेश. गोविंद वल्लभ पंत सागर झील उत्तर प्रदेश. काशी विश्वनाथ मंदिर उत्तर प्रदेश. किशनपूर वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशामध्ये आहे. कछुआ वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशात. बखिरा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. हस्तिनापूर वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक पुढचा. कॉलिन्स डिक्शनरी ने अपने वर्ड ऑफ द ईयर की घोषणा कर दी. परमैक्रिसिस शब्द को कॉलिन्स डिक्शनरी का वर्ड ऑफ द ईयर 2022 नामित किया गया. म्हणजे कॉलिन्स डिक्शनरीचा जो 2022चा वर्ड ऑफ द ईयर कोणता आहे तर परमॅक्रिसिस. लक्षात ठेवा. तर कॉलिन्स डिक्शनरी आहे त्यांचा 2022चा वर्ड ऑफ द ईयर कोणता आहे तर परमॅक्रिसिस. हे लक्षात ठेवा की कॉलिन्स डिक्शनरीचा आहे 2022चा परमॅक्रिसिस. तर ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा सुद्धा हे असतो
सध्या आपण हेच लक्षात ठेवा की कॉलिन्स डिक्शनरीचा 2022चा परमॅक्रिसिस आहे आणि ऑक्सफोर्ड जी डिक्शनरी आहे त्याचा 2021चा आहे. 2021चा आहे वॅक्स. हे लक्षात ठेवा. 2021चा ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा वॅक्स आहे आणि 2022चा कोलिन्स डिक्शनरीचा जो वर्ड आहे परमॅक्रिसिस. शब्द को अस्थिरता और सुरक्षा की एक विस्तृत अवधि के रूप में परिभाषित किया गया है. प्रश्न क्रमांक पुढचा. विश्वविद्यालय अनुदान दैट मीन्स यूजीसी ने सभी उच्च शिक्षा संस्थानों को हर साल 11 दिसंबर को भारतीय भाषा दिवस मनाने की निर्देश दिया है. यूजीसीने काय केलं आहे तर सर्व जे उच्च शिक्षण आहेत त्यांना दरवर्षी 11 डिसेंबर जो आहे 11 डिसेंबर रोजी भारतीय भाषा दिवस सेलिब्रेट करण्याचा निर्देश दिलेला आहे यूजीसीनं. 11 डिसेंबर तर भारतीय भाषा दिवस तर 11 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 8. भारतीय रिजर्व पुलिस बल सीआरपीएफ ने की 2 महिला अधिकारियों सीमा धुंडिया और एनी अब्राहम को 1987 में बल में शामिल होने के बाद पहली बार महानिरीक्षक के पद पर पदोन्नत किया गया है. तर महानिरीक्षक पदवर कोणाला नियुक्त केलं तर सीमा धुंडिया आणि एनी अब्राहम. तर हे लक्षात ठेवा. 2. सीआरपीएफचे जे महानिरीक्षक पदावर 2 महिलांना नियुक्त केलेलं आहे. सीआरपीएफच्या 2 महिलांना महानिरीक्षक पदावर नियुक्त केलेलं आहे. तर कोणते 2 आहेत तर सीमा धुंडिया आणि एनी अब्राहम. सीमा धुंडिया आणि एनी अब्राहम हे लक्षात ठेवा. सीमा धुंडिया आणि एनी अब्राहम हे सीआरपीएफच्या महानिदेशक पदावर नियुक्त केलेले आहेत. एनी अब्राहम को विशेष दंगा रोधी इकाई रैपिड एक्शन फोर्स का आईजी बनाया गया. जे एनी अब्राहम आहेत त्यांना कशाचा आयजी बनवलं आहे तर दंगारोधी इकाई रॅपिड. जे दंगारोधी इकाई रॅपिड ॲक्शन फोर्स आहे त्याची आयजी एनी अब्राहम आणि सीमा धुंडिया यांना बिहार सेक्टरची आयजी म्हणजे बिहार सेक्टरची आयजी सीमा धुंडिया. म्हणजे जे सीमा धुंडिया यांना बिहार सेक्टरची आयजी बनवलं आहे आणि एनी अब्राहम यांना दंगरोधी इकाई रॅपिड ॲक्शन फोर्सचं आयजी बनवलेलं आहे. तर सीआरपीएफ विषयी थोडं माहिती जाणून घेऊया. सीआरपीएफची जी स्थापना झाली होती कशाद्वारे तर पार्लमेंट ऑफ इंडिया. हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे. डायरेक्टर जनरल कोण आहेत तर सुजय लाल थाउसन हे त्यांचे डायरेक्टर जनरल आहेत. त्याची स्थापना 1939 रोजी झाली होती. प्रश्न क्रमांक 9. आंध्र प्रदेश कैडर के 1988 बैच के भारतीय प्रशासनिक सेवा आईएएस अधिकारी गिरीधर अरमाने ने रक्षा सचिव के रूप में पदभार ग्रहण किया. म्हणजे आता सध्याचे आपले संरक्षण सचिव कोण आहेत, रक्षा सचिव कोण आहेत तर गिरीधर अरमाने. हे काही लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. 88 आणि आय-एस अधिकारी तर माहितीच आहे की हे जे पदावर जे आहेत ते सगळे आय-एस अधिकारीच असतात. तर आंध्र प्रदेश कॅडरचे जे आहेत गिरीधर अरमाने सध्याचे रक्षा सचिव म्हणून नियुक्त झालेले आहेत. गिरीधर अरमाने नवीन रक्षा सचिव. गिरीधर अरमाने रक्षा सचिव कोण आहेत तर संरक्षण सचिव कोण आहेत गिरीधर अरमाने. प्रश्न क्रमांक 10. केरल सरकार ने केंद्र के नागरिक सम्मान पद्म पुरस्कार पर आधारित अपने पहले केरल पुरस्कार की घोषणा की. केरल सरकार ने केंद्र के नागरिक सम्मान पद्म पुरस्कार पर आधारित अपने पहले केरल पुरस्कार की घोषणा की है. प्रसिद्ध लेखक M.T. वासुदेवन नायर को पहले केरल ज्योति पुरस्कार से प्राप्तकर्ता के रूप में घोषित किया गया है, जो राज्य द्वारा स्थापित 3 सम्मानों में सर्वोच्च है. जे केरळ ज्योति पुरस्कार जो आहे केरळ सरकारने जे आपले जे जसे की भारतामध्ये भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री वगैरे याच्या बेसवर केरळने सुद्धा स्वतःचे पद्म पुरस्कार सुरू केले आहेत. आणि यावर्षीचा पहिला जो केरळ ज्योति पुरस्कार आहे, जसा की भारताचा भारतरत्न आहे तसा केरळचा केरळ ज्योति पुरस्कार असणार आहे. तर पहिला केरळ ज्योति पुरस्कार कोणाला दिला तर M.T. वासुदेवन नायर यांना पहिला केरळ ज्योति पुरस्कार प्राप्त झाला.
जो की सर्वोच्च पुरस्कार आहे केरळचा, केरळ ज्योती पुरस्कार MT वासुदेवन नायर. प्रश्न क्रमांक 11, पंतप्रधान नरेंद्र मोदी ने राजस्थान के मानगढ़ धाम को राष्ट्रीय स्मारक घोषित किया. आता मानगढ़ धाम की यात्रा तो मुझे याआधी प्रश्न येऊन गेला, मानगढ़ धाम की यात्रा तर कुठे आहे ते राजस्थानमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी ने राजस्थान के मानगढ़ धाम को राष्ट्रीय स्मारक घोषित किया. आणि मानगढ़ धाम कुठं आहे तर राजस्थानमध्ये आहे. तर नरेंद्र मोदी यांनी त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. तर त्याविषयी थोडं माहिती घेऊया. 1913 में ब्रिटिश सेना द्वारा मारे गए लगभग 1500 आदिवासियों के लिए एक स्मारक धाम गुजरात राजस्थान सीमा पर जिले में स्थित जो एक बड़ी आदिवासी आबादी वाला क्षेत्र है. तर हे मानगढ़ धाम स्मारक घोषित का बरं केलं तर 1913 मध्ये जे ब्रिटिश सेनाद्वारा जे 1500 आदिवासींना जे मारलं, त्यांच्या आठवणीखातर एक स्मारक उभारलं होतं. ते गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर स्थित आहे आणि आदिवासींचं बहुल एक क्षेत्र आहे ते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. राज्यपाल कोण आहेत तर कलराज मिश्र आहेत. सिटी पालाचे राजस्थान, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान राजस्थान, सरिस्का राष्ट्रीय उद्यान राजस्थान, कुंभलगड किल्ला राजस्थान. मी यादी सुद्धा सांगितले, त्यामुळे आता मी जे थोडं फास्ट घेईल कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. कुंभलगड किल्ला राजस्थान, अंबर पॅलेस राजस्थान, हवा महल राजस्थान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान. प्रश्न क्रमांक पुढचा, कोलकाता के 19 वर्षीय शतरंज खिलाड़ी कौस्तव चटर्जी ने भारत के 78वें ग्रँड मास्टर बने. म्हणजे भारताचा 78वा जो ग्रँड मास्टर आहे चेस, शतरंज खिलाडी म्हणजे चेस म्हणजे जसे की बुद्धिबळ, कौस्तव चटर्जी म्हणजे 78वा ग्रँड मास्टर कोण आहे तर कौस्तव चटर्जी. कुठचा आहे तर कोलकात्याचा. 19 वर्षाचा बुद्धिबळ खेळाडू कौस्तव चटर्जी 78वा ग्रँडमास्टर. कौस्तव चटर्जी 78वा ग्रँडमास्टर कुठचा आहे? चटर्जी म्हटल्यानंतर लक्षात येईल कोलकात्याचा आहे. 78वा ग्रँडमास्टर कौस्तव चटर्जी, कोलकाता, 19 वर्षाचा. कौस्तव चटर्जी पश्चिम बंगाल के 10वें GM भी आहे. म्हणजे कलकत्त्याचा 10वा ग्रँडमास्टर सुद्धा हा आहे. पश्चिम बंगालविषयी थोडं, ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालचे. गव्हर्नर आनंदा बोस. लोकनृत्य लाठी, गंभीरा, ढाली, जात्रा, बाऊल, छऊ, संताली नृत्य. हे लक्षात ठेवा. लाठी, गंभीरा, ढाली, जात्रा, बाऊल, छऊ, संताली नृत्य हे पश्चिम बंगालचे आहेत. पश्चिम बंगालचे नृत्य कोणते आहेत? संथाली नृत्य, छऊ नृत्य, बाऊल, जात्रा, ढाली, गंभीरा आणि लाठी हे लोकनृत्य कुठचे आहेत तर पश्चिम बंगालचे. आणि कालीघाट मंदिर कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा, मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने लड़कियों को उच्च शिक्षा प्राप्त करने और उन्हें स्वतंत्र बनाने के लिए प्रोत्साहित करने के लिए अपनी सरकार की प्रमुख योजना लाडली लक्ष्मी 2.0 की सुरुवात की. लक्षात एवढंच ठेवायचं की मध्य प्रदेशाची जी योजना लाडली लक्ष्मी 2.0 ही योजना कुठची आहे तर मध्य प्रदेश सरकारची आहे. लाडली लक्ष्मी 2.0 मध्य प्रदेश सरकारची योजना आहे आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आहेत. तर लाडली लक्ष्मी योजना सुरुवात कशासाठी केली तर लड़कियों को उच्च शिक्षा प्राप्त करने के लिए और उन्हें स्वतंत्र बनाने के लिए. म्हणजे जे मुलींना उच्च शिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्र बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश सरकार, लक्षात ठेवा. मध्य प्रदेशाचे CM कोण आहेत? शिवराज सिंग चौहान. राज्यपाल मंगूभाई छगनभाई, लक्षात ठेवा. मंगूभाई छगनभाई राज्यपाल आहेत मध्य प्रदेशाचे. भीमबेटका गुफा कुठं आहेत तर मध्य प्रदेशात. भीमबेटका मध्य प्रदेश. साची के बौद्ध के स्तूप हे सुद्धा मध्य प्रदेश. साचीचे बौद्धाचे स्तूप आहेत किंवा स्मारक म्हणतात त्याला, तर मध्य प्रदेशमध्ये आहेत. खजुराहो मंदिर सुद्धा मध्य प्रदेशामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, केरळ के मुख्यमंत्री पिनराई विजयन ने कन्नूर के इलेक्ट्रेट ग्राउंड में भारतीय पुस्तकालय कांग्रेस का उद्घाटन किया. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे तुम्हाला माहित पाहिजे. पिनराई विजयन केरळचे मुख्यमंत्री आहेत. तर
त्यांनी भारतीय पुस्तकालय काँग्रेसचं उद्घाटन कुठे केलं आहे? भारतीय पुस्तकालय काँग्रेसचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? कोणी? तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भारतीय पुस्तकालय काँग्रेसचे उद्घाटन कुठे केले? तर कन्नूर जे आहे ते जिल्हा आहे त्यांचा, तर कन्नूरमधील कलेक्ट्रेट ग्राउंड, कन्नूर जिल्ह्यातील कलेक्ट्रेट ग्राउंडमध्ये भारतीय पुस्तकालय काँग्रेसचं उद्घाटन केलं. फक्त एवढंच लक्षात घ्या, भारतीय पुस्तकालय काँग्रेसचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर कलेक्ट्रेट ग्राउंड येथील केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कलेक्ट्रेट ग्राउंड येथे. केरळविषयी अन्नामुडीश्वला राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क केरळमध्ये, चिराई बीच केरळमध्ये, पेरियार नदीवर जे इडुक्की धरण आहे ते सुद्धा केरळमध्ये आहे. कुमारकोम राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. केंद्रीय गृह और सहकारिता मंत्री अमित शहाने, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री म्हणजे पहिले सहकार मंत्री कोण आहेत आपले? तर अमित शहा. केंद्रीय गृहमंत्री सध्याचे कोण आहेत? तर अमित शहा. अमित शहा ने कर्नाटक के देवनहल्ली में केंद्रीय जासूस प्रशिक्षण संस्थान की आधारशिला रखी और भारत तिब्बत सीमा पुलिस आईटीबीपी के आवासीय और प्रशासनिक परिसरों का उद्घाटन किया. तर सीडीटीआय केंद्रीय जासूस प्रशिक्षण संस्थान कुठं स्थापन केलेलं आहे? तर कर्नाटकमधील देवनहल्ली येथे कर्नाटकमधील देवनहल्ली येथे केंद्रीय जासूस प्रशिक्षण संस्थान याची आधारशिला कुठे ठेवली? तर कर्नाटकमधील देवनहल्ली येथील केंद्रीय जासूस प्रशिक्षण संस्थान की आधारशिला रखी. कशासाठी? भारत तिब्बत सीमा की आवासीय और प्रशासनिक परिसरों का उद्घाटन किया. कर्नाटक विषयी एवढं लक्षात ठेवा, कारण की केंद्रीय जासूस प्रशिक्षण संस्थांचं आधारशिला कुठे ठेवलेली आहे? तर कर्नाटकमधील देवनहल्ली येथे. केंद्रीय जासूस प्रशिक्षण संस्थान कर्नाटकमधील देवनहल्ली येथे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, राज्यपाल थावरचंद गेहलोत, पोर्ट न्यू मंगलोर पोर्ट, अंशी राष्ट्रीय उद्यान आणि बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, कद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटकचे आहेत. एकदा लक्षात ठेवा. पोर्ट न्यू मंगलोर पोर्ट कुठे आहे? कर्नाटकमध्ये. अंशी राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये आहे. बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये आहे. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कर्नाटक, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक, कद्रेमुख राष्ट्रीय उद्यान सुद्धा कर्नाटकमध्ये आहे. आणि कन्नडची भाषा कन्नड आहे माहीत आहे, आणि तिची स्थापना 1956 झाली हे सुद्धा माहीतच आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. एक भारतीय वैज्ञानिक को प्रतिष्ठित यूरोपीय आणविक जीवविज्ञान संगठन यंग इन्वेस्टिगेटर नेटवर्क में शामिल होने के लिए चुना गया, जो उसे यूरोप में जीव विज्ञान में शीर्ष प्रतिभाओं में से एक के रूप में मान्यता देता है. डॉक्टर महिमा स्वामी जो बेंगलुरु से है, डंडी विश्वविद्यालय के उनके स्कूल ऑफ लाइफ साइंसेज के सबसे प्रतिष्ठित विशेषज्ञों में से एक है. एक भारतीय वैज्ञानिक जो प्रतिष्ठित यूरोपीय आणविक जीवविज्ञान संगठन यंग इन्वेस्टिगेटर नेटवर्क में शामिल होने के लिए चुना गया है, जो उसे यूरोप में जीव विज्ञान में शीर्ष प्रतिभाओं में से एक के रूप में मान्यता देता है. तर यंग इन्व्हेस्टिगेटर नेटवर्क मध्ये कोण सामील झालं? तर भारताची डॉक्टर महिमा स्वामी. युरोपियन आणविक जीवविज्ञान संगठन मध्ये यंग इन्व्हेस्टिगेटर नेटवर्कमध्ये सामील झालेली आहे. कोण? तर डॉक्टर महिमा स्वामी. हे नाव लक्षात ठेवा, डॉक्टर महिमा स्वामी. तर युरोपियन आणविक जीवविज्ञान संगठन मध्ये यंग इन्व्हेस्टिगेटर नेटवर्कमध्ये सामील झालेली कोण आहे? एकमेव, तर डॉक्टर महिमा स्वामी. प्रश्न पुढचा. ग्रामीण विकास मंत्रालय ने ग्रामीण अर्थव्यवस्थाओं को बदलने के लिए विचारों, समाधानों और कार्यों को आमंत्रित करते हुए प्रज्वला चैलेंज लॉन्च किया. ग्रामीण विकास मंत्रालय ने ग्रामीण अर्थव्यवस्था को बदलने के लिए विचारों, समाधानों और कार्यों को आमंत्रित करते हुए प्रज्वला चैलेंज लॉन्च किया. कोणी? तर ग्रामीण विकास मंत्रालय. यह उन प्लेटफॉर्मों में से एक है जहां व्यक्तियों, सामाजिक उद्यमों, स्टार्टअप, निजी क्षेत्र उद्योग और समुदाय आधारित संगठन से विचार आमंत्रित किए जाते हैं. प्रख्यात रविंद्र संगीत प्रतिपादक सुमित्रा सेन का 89 वर्ष की आयु में निधन हो गया.
प्रख्यात रवींद्र संगीत प्रतिपादक सुमित्रा सेन